गुड मॉर्निंग. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 9वीची पहिली कविता वॉक अ लिटल स्लोअर डॅडी ही कविता बघणार आहोत. या कवितेमध्ये एक महत्त्वाचा असा संदेश दिलेला आहे का मुलगा आपल्या बापासारखा बनणार आहे. आणि या कवितेमध्ये सर्वप्रथम तर आपण ही कविता समजून घेण्याच्या आधी ह्याच्यामध्ये रेमिंग स्कीम कोणत्या आहेत, तर रेमिंग स्कीम कसं काढायचे आणि रेमिंग वर्ड्स ह्याच्यामध्ये फरक आहे. तर रॅमिंग स्कीम म्हणजे काय आणि रेमिंग वर्ड्स म्हणजे काय, तर रॅमिंग स्कीम आणि रॅमिंग वर्ड्स आपण बघणार आहोत. कवितेचं नाव आहे वॉक अ लिटल स्लोअर. कवितेचं नाव आहे वॉक अ लिटल स्लोअर. ह्याच्यामध्ये सर्वप्रथम तर आपण बघणार आहोत की ह्याच्यामध्ये एकूण 4 स्टांजा आहेत आणि कवी अननो आहे, म्हणजे आपल्याला माहित नाहीत. ओके, सो पहिल्या कवितेकडे बघा, वाचतो मी. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड टू स्मॉल. आय एम फॉलोइंग इन युअर्स फुटस्टेप्स अँड आय डोंट टू फॉल. बघा, ह्याच्यामध्ये शेवटचा शब्द जो आलेला आहे तो डॅडी आहे. डॅडी, त्याच्यानंतर स्मॉल, त्याच्यानंतर आला फूट स्टेप्स, फूट स्टेप्स, आणि त्याच्यानंतर आहे फॉल. तर रॅमिंग स्कीम काढताना काय करायचा, तर हा हे आपला एक याला कोणत्याही प्रकारचे रॅमिंग जुळत नाही. म्हणजे जर समजा डॅडीला स्मॉल जोडला असता, डॅडी वॅडी असा शब्द आला असता तर हा रॅमिंग वर्ड झाला असता. पण हा रॅमिंग स्कीम म्हणजे काय, वेगळा शब्द आहे. मग याला आपण दिला ए, हा वेगळा शब्द आहे. मग याला बी. फूट स्टेप्स हा आहे सी, आणि फॉल, स्मॉल आणि फॉल हा सेम उच्चारित शब्द आहेत, हे रेमिंग वर्ड्स आहेत, म्हणून हा काय येतो बी. तर अशा प्रकारे पहिल्या स्टांजामध्ये रेमिंग स्कीम कोणते आहेत, तर ए बी सी बी. त्याच्यानंतर आपण दुसरा स्टांजा बघूया. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर यू आर लेडिंग मी. ह्याच्यामध्ये देखील सेम तसंच आहे. पहिला शब्द दिलेला आहे फास्ट, फास्ट शब्द आहे फास्ट, ह्याला पण ए येईल. त्याच्यानंतर सी, ह्याला बी येईल. त्याच्यानंतर डॅडी, ह्याला सी येईल. आणि त्याच्यानंतर शेवटचा शब्द आहे मी. मी हा आपल्याला सी चा जुळतो, म्हणून याला आपण रेमिंग स्कीमला बी देऊया. म्हणजे दुसऱ्या स्टांजा देखील मध्ये काय येते रेमिंग स्कीम, तर ए बी सी बी. ओके, त्याच्यानंतर थर्ड स्टँडा बघा. सम डे वेन आय एम ऑल ग्रो अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू वॉन्ट टू बी फॉलो मी. बघा, याच्यामध्ये देखील आपल्याला काय दिलेले आहेत, तर याच्यामध्ये दिलेले आहे पहिले आहे तर अप, त्याच्यानंतर दिलेला आहे बी शेवटचा शब्द, आणि त्याच्यानंतर दिलेला आहे चाइल्ड, आणि त्याच्यानंतर दिलेला आहे की मी. तर हा वेगळा शब्द मला ए, हा बी, आणि हा सी, आणि ह्याला उच्चार हा झडतो, म्हणजे ह्याच्यासाठी रेमिंग स्कीम बी. म्हणजे तिसऱ्या स्टांजामध्ये देखील काय दिलेलं आहे, ए बी सी बी ह्या रेमिंग स्कीम दिलेला आहेत. त्याच्यानंतर शेवटच्या स्टांजामध्ये बघूया आपण. अँड आय वुड बी वॉन्ट टू बी लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. तर याच्यामध्ये देखील शेवटच्या स्टांजामध्ये बघा, तर पहिला शब्द दिलेला आहे राईट, राईट, त्याच्यानंतर दिलाय ट्रू, आणि त्याच्यानंतर दिलाय डॅडी, त्याच्यानंतर दिलेला आहे यू. तर याच्यामध्ये देखील ह्याला ए, हा बी, हा सी, आणि हा ट्रू, आणि यू याचे उच्चार सेम आहेत, म्हणजे हा बी. तर अशा प्रकारे ह्या कवितेमध्ये एकूण 4 स्टांजे दिलेले आहेत. या 4ही स्टांड्यामध्ये आपल्याला रेमिंग स्कीमच्या जोड्या तुमच्या लक्षात आल्या असतील की ए बी सी बी, त्याच्यानंतर ए बी सी बी, ए बी सी बी, आणि ए बी
CB. तर अशा प्रकारे ही जी पहिली कविता आहे वॉक अ लिटल स्लोअर, ह्या कवितेचे रायमिंग स्कीमच्या जोड्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे आपल्याला काढता येतील. ओके, तर आपण बघूया आता याचे मराठी भाषांतर. ही कविता समजून घेऊया आपण. मी वाचतो आणि एक एक कडव्याचे स्पष्टीकरण तुम्हाला देतो बघा. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी सॅड अ लिटल चाइल्ड टू स्मॉल. बघा, बाबांना आपला मुलगा काय सांगतो की वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, बाबा तुम्ही काय करा, हळूवार चाला. सॅड अ लिटल चाइल्ड टू स्मॉल, त्यांचा छोटासा मुलगा आहे, तो मुलगा आपल्या बाबांना काय सांगतो की बाबा तुम्ही काय करा, हळूवारपणे चाला. आय एम फॉलोइंग इन युअर फूट स्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू बी फॉल. म्हणजे काय आहे की बाबा तुम्ही काय करा, हळूवार चाला, म्हणजे मी तुमच्या पावलावर पाऊल टाकत टाकत पुढे चालणार आहे. तुम्हाला असं वाटत नाही की मी पडावं, कारण मी पडणार, तुम्ही जर हळूवारपणे चालला तर मी तुमच्या पावलावर पाऊल टाकत गेलो तर मला मी पडण्याची भीती वाटणार नाही, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे फक्त हा अर्थ फक्त पावलावर पाऊल टाकणे असा नाही, तर मुलगा आपल्या बाबा आपल्या मुलाचं नेतृत्व करत आहे आणि मुलगा त्यांचे गुण सगळे आत्मसात करत आहे. म्हणजे जसे बाबा भविष्यात बाबासारखेच मला बनायचे आहे असे मुलाची काय आहे इथे इच्छा दाखवलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कडव्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. बघा, काही वेळेला तुमची जी पावलं आहेत ती कशी पडतील, फास्ट पडतील, म्हणजे जोरात पडतील. समटाइम्स दे आर हार्ड टू सी, अशा वेळेस त्यांना काय करायला लागेल, ती पाहायला जरा कठीण जाईल, म्हणजे जरा त्यांना त्याच्या अनुकरण करायला काय होईल, थोडं कठीण जाईल. आणि म्हणून तो मुलगा आपल्या बाबांना काय सांगतो, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, म्हणून बाबा तुम्ही काय करा, हळुवारपणे चाला. दुसरा कडवा एकदम सुंदर असं सांगितलेला आहे बघा. यू आर लेंडिंग मी, लेंडिंग म्हणजे लीडिंग करणे, लीडिंग म्हणजे काय करणे, तर नेतृत्व करणे. बाबा तुम्ही माझे काय करत आहात, तर नेतृत्व करत आहात, मी तुमचे गुण आत्मसात करत आहात. यू आर लीडर मी, तुम्ही माझे कोण आहात, लीडर आहात. आणि म्हणून मुलगा आपल्या बाबांना काय सांगतो की सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, तुम्ही काय करा, हळुवारपणे चाला. अशा प्रकारे दुसरा कडवा देखील इथे संपलेला आहे. आता आपण तिसरा कडवा बघूया. ह्याच्यामध्ये देखील सुंदर असा आपल्याला एक मेसेज येतोय बघा. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रो अप, म्हणजे मी एक दिवस काय होणार आहे, मोठा होणार आहे. सम डे काही दिवसानंतर व्हेन आय एम ऑल ग्रो अप, मी देखील एक तुमच्यासारखाच मोठा होणार आहे. आणि यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, आणि तुम्हाला जसं वाटतं तसं मी देखील बनणार आहे, असा मुलगा आपल्या बाबांना सांगतो आहे. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. बघा, मी जसा तुमचा छोटासा मुलगा आहे तसाच मला देखील भविष्यात काय असेल, मुलगा असेल. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड, आणि त्यावेळेस मला देखील काय असेल, मला देखील एक मुलगा असेल, आणि हुड वॉन्ट टू बी फॉलो मी, आणि तो देखील मला असं वाटतं की मी माझ्या पप्पांसारखं बनावं, मी माझ्या बाबांसारखं बनावं, आणि तो माझं काय करेल, माझ्यासारखं त्यांना हवंसं वाटणार आहे, आणि मी देखील त्यांच्या पुढे हा काय ठेवणार आहे, आदर्श ठेवणार आहे. आणि म्हणून तो मला काय करणार आहे, फॉलो करणार आहे. आणि म्हणून तुम्हाला बाबा मी काय सांगतो की वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, तुम्ही काय करा, हळुवारपणे चाला. अशा पद्धती हा तिसरा कडवा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण चौथा कडवा बघा. अँड आय वुड बी वॉन्ट टू जस्ट राईट. बघा, अँड आय वुड वॉन्ट टू बी लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. बघा, तुम्ही जे काय आता सध्या काय आहेत ते सगळं बरोबर आहात. अँड वुड बी वॉन्ट टू बी जस्ट राईट, तुम्हाला जसं वाटतं तसं मी आता काय आहे, सगळं बरोबर आहे, जे जे तुम्हाला वाटते तसं मी काय आहेत ते बरोबर झालेलं आहे. आणि आता जस्ट राईट अँड I know that I was true, so walk a little slower daddy, I must follow you. आणि म्हणून I know that was true, तुम्ही काय आहात, माझ्यासाठी सगळं काही खरं आहात, तुम्ही जे काय करताय ते सगळं माझ्यासाठी काय आहे, तुम्ही खरं वागलेलं आहात. म्हणजे जे काय आहे ते तुम्ही जे काही माझ्यासमोर जे काय तुम्ही गुण ठेवता आहात ते सगळं तुम्ही सत्य ठेवलेलं आहे, तुम्ही सगळं काही करता ते खरं आहे, असं तुम्हाला एक आदर्श मी तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला ठेवतो आहे. आणि म्हणून मुलगा सांगतो, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, तुम्ही काय करा, हळुवारपणे चाला. फॉर आय मस्ट फॉलो यू, मी तुम्हाला काय फॉलो करणार आहे, मी तुम्हाला काय करणार आहे, आत्मसात करणार आहे. अशा प्रकारे ही कवितेचा मराठी अर्थ आपण समजून घेतलेला आहे.
या कवितेमध्ये खूप सुंदर असा मेसेज दिलेला आहे. तर बघा मुलांना, तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा आणि मी तुम्हाला ते पुढे मार्गदर्शन करेल. ओके, धन्यवाद.